लोणावळ्याला कारने जाणं खूप इझी आहेच, पण ट्रेननी गेलात का? आम्ही 45 रुपीजचं तिकीट काढून गेलो होतो लोणावळ्याला आणि विथ माय इंटर्न्स. यावेळेस माझे ऑफिस ट्रिप तुम्ही म्हणू शकता, पण ही ऑफिस ट्रिप अशी होती की जिकडे आम्ही 45 रुपीजच्या तिकीटमधून लोकल ट्रेननी चाललो आहे. काही नोन काहीच माहिती नाही आहे, पण 2 तासामध्ये आम्ही फायनली लोणावळ्याला पोचलो होतो. हॅलो, सो फायनली मी लोणावळ्याला पोचलेली आहे आणि सिद्धांत काहीतरी बोलत होता पण मी त्याला कट ऑफ केलंय. सो काकू, तुमचा मुलगा सुरक्षित आहे बघा. बाकी माझी टीम पण येते आहे, रवी आणि संकेत. सो फायनली आम्ही चाललो आहोत कल्याणी विलाला आणि बघूया कसं आहे काय. फक्त आम्ही 90 रुपये आलोय. 90 पण नाही यार, 45 रुपीज. ओनली 45 रुपीज लागलेत मला लोणावळ्याला पोचायला. तर आम्ही आता सर्वजण आलो आहोत लंचला. या हॉटेलचं नाव उडपी आहे, जसं आपल्या मुंबईमध्ये उडपी आहे त्याचं पण आहे आणि हे 1987 पासूनचं हॉटेल आहे. तर इकडे खूप कमी गोष्टी आहेत, जसं आम्ही आता दाल खिचडी ट्राय केली आहे आणि इकडे एक थाली आहे, पंजाबी थाली आणि एक पावभाजी आहे. सो खूप कॉस्ट कमी आहे, जास्त पण नाही आहे आणि त्या वर्थ इट वाटू शकतं. म्हणजे बेसिक आहे फूड एवढं, पण ठीक आहे. म्हणजे लोणावळ्यावरून ते मालवणीपर्यंत पोचली आहे आणि मला अराउंड एक दादांनी आता मला 300 रुपये सांगितले, पण मी त्यांना बार्गेन करत होती की 250पर्यंत कॉस्ट घ्या. पण त्यांना आम्ही अप्रोच करतोय की उद्या पण तुम्हीच आम्हाला सकाळी घ्यायला या जर असलं तर. सो बघू काय आहे. पण दादांनी आम्हाला प्रॉपर लोकेशनला ड्रॉप केलं आहे आणि अराउंड मला वाटतं 20-25 मिनिटच लागले, जास्त वेळ नाही लागला. सो तुम्ही जर येताय तर असं जवळपासच लोकेशन बघा मालवणी वगैरे. पोचली आहे कल्याणी विलाला आणि इकडे पण लॉक आहे. मिशन अनकम्प्लीट. चलो, घराच्या बाहेर पण मी, घरी पण बाहेरच असते आणि विलाज मध्ये येऊन पण मी बाहेरच आहे. दिस इज माय किस्मत. विलाचा ॲम्बियन्स आणि विला तसा चांगला होता. म्हणजे 2 BHK होता टोटली आणि ह्यामध्ये नाही म्हटलं तरी पण तुम्हाला ह्यूज पूल आणि बऱ्याच ॲम्युनिटीज मिळतात. पण मला आवडलं नाही ते म्हणजे मेंटेन नव्हता एवढा, की जर तुमच्याकडे गेस्ट येत आहे तर तो विला मेंटेन असणंही फार महत्त्वाचं आहे. तर मी युजली लोकांना हेच प्रेफर करेन की जर तुम्ही लोणावळा किंवा कुठेही ट्रिप प्लॅन करताय तर त्यांना करंट विला तुमचा कसा आहे हे पहिले विचारायला अजिबात विसरू नका. तर आमची ही चुकी हीच झाली की आम्ही लोकांनी जे प्रिव्हियस म्हणजे पूर्वीचे जे फोटो होते ते पाहिले होते आणि त्याच्यावरून सिलेक्शन केलं होतं. पण जी आम्ही चुकी केली ती तुम्ही करू नका. बाकी अदरवाईज विला इट्स ओके, लाईक चांगला होता. आम्ही लोकांनी मस्त एक्सप्लोअर केलं, एन्जॉय केलं. 2 BHKच्या अकॉर्डिंगली मला असं वाटलं की अंदाजे एक 5 ते 7 लोकं राहू शकतात. हॉल त्यांचा खूप ह्यूज आहे आणि बेडरूम त्यांचे मिनीच आहेत, म्हणजे अंदाजे 2-2 लोकच राहू शकतात. आणि हा माझा बेडरूम होता जो म्हणजे वरती होता हा. पण अदरवाईज विलामधली जी वाईब होती ती खूप एस्थेटिक होती. इवन इकडचे वॉशरूम वगैरे पण ठीक होते, नॉट दॅट मच क्लीन. सो मला एवढं नाही आवडलं व्हेरी फ्रँक. पण मी सजेस्ट करेन की जर तुम्ही पुन्हा कधी लोणावळा किंवा कुठेही तुम्ही जाता एक्सप्लोअर करायला आणि स्टेकेशन प्रेफर करताय तर तुम्ही बघून करा. मग आम्ही लोकांनी आमचं शूट स्टार्ट केलं, ज्यासाठी आम्ही आलो होतो. आणि हे शूट मी ॲक्च्युली लाईक थोडंसं ऑफिस शूट आपण म्हणू शकतो. आम्ही असंच करायचं ठरवलं होतं बिकॉज माझी मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगची कंपनी आहे. सो त्या अकॉर्डिंगली मला शूट थोडेसे युनिक आणि डिफरंट करावे लागतात, ट्रेंड वाईज राहावं लागतं. सो ते आम्ही ट्राय करत होतो आणि त्यामध्ये मी माझं पर्सनल शूट पण करून घेत होती. ऑफकोर्स ते मॅन्डेटरी आहेच. आणि मग मस्तपैकी एन्जॉय करता करता शूटच्या काही अशा बिहाइंड द सीन्स आहेत जे आम्ही खूप मजा केली. आणि मग थोडंसं डान्स किंवा थोडं पार्टीवालं वाईब पण केलं. बिकॉज ऑफकोर्स कामच सगळं नसतं, कामामध्ये तुम्हाला टाईम काढून स्वतः आणि इवन तुमच्या लाईक फ्रेंड्सना पण एन्जॉय करता आलं पाहिजे. सो आम्ही तेच थोडा वेळ थोडंसं मस्तपैकी एन्जॉय केलं, थोडं डान्स केलं आणि मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही थोडं आमची ट्रिप अशीच लाईक घालवत होतो. त्यानंतर मस्त डिनर पण आम्ही लोकांनी स्वतःहून करायचा ठरवला होता. मग फटाफट आम्ही शॉपिंगला बाहेर गेलो आणि आमचं ठरलं की बाबा चला आज काहीतरी युनिक आणि आपण स्वतःच ट्राय करू. मग मी फटाफट मुलांसाठी सगळ्यांसाठी गार्लिक ब्रेड करायला गेलो आणि त्यात मस्त एन्जॉय करत होतो आम्ही.
मुझे बहुत पसंद आया. तुम जो भी डाल रहे हो. बापरे, तो राजात गेला वाटतं गाण्याकडे. गाईस, आम्ही मग आता आज ब्रेड पकोड्या बरोबर आम्ही आज रिओ पण ऍड करत आहोत. रिओ पिणार. खूप चुकीचं ओपन केलंय मी. खरंच सही आहे. हाय गाईज, सो फायनली शूट कम्प्लीट झालेला आहे. येस सर. आणि हा बघा आमचा पसारा, म्हणजे माझा पसारा आणि ह्याचा फक्त कॅमेराचा पसारा आहे. आणि ते वॉशरूमही बघाल तेवढंच अस्तं आहे. दाखवू शकतोस त्याला तू. देवा 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 देवा. तर सिद्धांत आणि मी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं की फर्स्ट आम्ही कोणतं शूट घ्यायचं, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. आणि फायनली आमचं सक्सेसफुली सगळे साईच्या साई शूट झालेले आहेत. सो चीयर्स फॉर आवर अचीवमेंट. आणि आमच्या घरी पण अजून 2 असे आउटफिट्स आहेत जे थोडे एस्थेटिक आणि गुढीपाडव्यासाठी मी प्लॅन करत होती. पण ठीक आहे, ऑलरेडी आय एम टायर्ड राईट नाव आणि खूप मस्त मजा आली शूट करून. सो तुम्हाला पण जर फोटोशूट किंवा काही करायचं असेल तर मी खाली तुम्हाला सिद्धांत कोणाचं ID मेन्शन करून ठेवले. फॉलो करा आणि तुमची रिक्वायरमेंट त्याला सांगू शकता. तो फॅशन फोटोग्राफी इव्हन तुम्हाला जर तुम्हाला जर ॲक्टर वगैरे बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पोर्टफोलिओ लागतंच. तर सिद्धांत पोर्टफोलिओ सुद्धा शूट करतो, त्यासाठी सुद्धा तुम्ही त्याला अप्रोच करू शकता. थँक्यू. सगळं अस्ताव्यस्त आहे. वी आर इटिंग टेस्टी पाचक बट दिस इज ओनली ढाचुगिरी. संकेत, बाबू नको ना प्लीज. गो आउटसाइड बाबू नको. हे काय आहे? वियर्डगिरी आहे सगळं. मला आवडत नाही अजिबात आहे. बाबू जा लवकर खाली. गो डाऊन बाबू गो. फायनली आता आम्ही लोक पूलमध्ये थोडंसं लाईक एन्जॉय वगैरे केलं आणि दिस इज द टाईम फॉर कुकिंग. आणि चेतनचा मित्र माझी हेल्प करतो आहे कुकिंगसाठी. सो आम्ही दोघांनी मिळून हे चिकन फ्राय केलं आहे आणि आता आम्ही चिकन बनवणार आहोत आणि राईस आणि त्या लोकांनी रोटी आणली आहे. सो होप सो की आमचं जेवण खूप मस्त होईल. When your cat is totally pooky. See, look at her. She came here also. Oh my God. Baby, what is this behavior? So खरंच बोलशील ना काय बोलतोय? अरे त्याला वाटतं ओपन केलं ना की ऑइल जास्त. फायनली सर्व मुलांनी मिळून छान जेवण बनवलंय. राईस, ऑमलेट आणि इवन चिकन फ्राय. आणि हा आहे जो फालतूचा फोनमध्ये बिझी आहे. आणि हिअर इज अ हॉरर मूवी वी आर वॉचिंग. सो बेसिकली आम्ही लोक आता मूवी बघणार आहोत मस्तपैकी. आणि त्यानंतर आम्ही लंच, पहिले डिनर करू नंतर मूवी. आणि बघा किती मुलं मेहनती आहेत आणि हा बघा अनमेहनती फोनवर बिझी. हाँ क्या करेगी दुनिया, सॉरी क्या करेगी इसकी पत्नी. सो बॅड. लग्न करताना 50 वेळा विचार कर. 50 नाही 500 वेळा विचार कर. बिनकामाचा नवरा नाही, बिन मेहनती नवरा भेटलाय. हा संकेत वा लुंगी बाबा. इंडियन जुगाड, इंडियन पोपटी, इंडियन राईस. वा 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 मुलांनो, कमाल कमाल कमाल. नाईस लुंगी बाबा. अक्षरा काय करते इकडे? मी कसे आहे का? तर आता आम्ही बनवलेला आहे मस्त पैकी बटर चिकन
हाय दिल तू जा तू दर्द दी दवा तू जद तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू दिल तू जा तू दर्द दी दवा तू जद तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू कसं वाटलं सँडविच? अप्रतिम. व्हॉट यू थॉट? कुठे राहू? इथेच राहू. यूट्यूबसाठी आहे, यूट्यूबसाठी. आम्ही फायनली आलेलो आहोत मॅप्रो गार्डनला. आणि पुन्हा एकदा तर मॅप्रोला आल्यानंतर जेन्युनली थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण ठीक आहे. इकडे तुम्ही आल्यानंतर स्ट्रॉबेरी क्रीम आणि ह्यांचे जे सिजनेबल फ्रूट्स आहेत म्हणजे फ्रूट क्रीम, डोंट फॉरगेट टू ट्राय. इट्स ऑसम, लाईक माउथ वॉटरिंग आहे. बेसिकली इकडे स्कूल पिकनिक वगैरे पण होतात, खूप छान छान होतात. म्हणजे मुलांना फिरण्यासाठी तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला शॉपिंग करायला भेटते. थोडंफार तुम्हाला जॅम्स हवे असतील, चॉकलेट्स आहेत, भरपूर काही आहे. फेवरेट चॉकलेट आल्मंड डेल्स. आणि एवढंच बघा, आता आम्हाला फिरायचं आहे आणि मजा करायची. बाय.